कढीपत्ता हा आपल्या बऱ्याच भाज्यामध्ये वापरला जातो. तो किती बहुगुणी आहे याचे त्वचेसाठी, केसांसाठी किंवा डोळ्यांसाठी असे बरेच फायदे आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणूनच कढीपत्त्याला आपण बहुगुणी असे म्हणतो. आज आपण कढीपत्त्याची चटणी कशा पद्धतीने बनवायची हे पाहणार आहोत. कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक छोटी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी डाळ किंवा फुटाण्याची डाळ, 1 वाटी शेंगदाणे, थोडंसं जिरं, धने, त्याच वाटीने अर्धा वाटी उडदाची डाळ, 9 ते 10 लसूण पाकळ्या. हा कढीपत्ता आपल्याला स्वच्छ धुवून नंतर कोरडा करून घ्यायचा आहे. सर्वात अगोदर मी इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये मी फुटाण्याची डाळ टाकून घेते. फुटाण्याची डाळ टाकून घेतल्यानंतर आपल्याला ती डाळ खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारचा खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. डाळ भाजून झाल्यानंतर आपल्याला ती काढून घ्यायची. नंतर आपल्याला त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे. उडदाची डाळ मी इथे अर्धा वाटीच घेतलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही उडदाच्या डाळीचं प्रमाण इथे 1 वाटी घेऊ शकता. यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचंय. खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय. यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या टाकून घ्यायच्यात आणि आपण इथे धने आणि जिरे घेतले होते ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे. धने, जिरं व लसूण भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्त्यामधले पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता हा आपल्याला पूर्ण ड्राय होईपर्यंत या स्टेजला भाजून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे सर्व मिश्रण थंड करून घ्यायचंय. मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये लाल तिखट घालू शकता. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारची आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही पोळीसोबत, पुरीसोबत, पराठ्यासोबत खाऊ शकता. कढीपत्त्याची चटणी तुम्ही स्टोअर करून 2 ते 3 महिने ठेवू शकता. तुम्हाला मी बनवलेल्या कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा.